आजचं लेटेस्ट जे ॲप आहे ते ॲप कसं डाउनलोड करायचं याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपल्या फोनमधील जो ब्राउझर आहे तो ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केलं तर आपल्याला त्यामध्ये MDM पोर्टल टाईप करायचं आहे आणि MDM पोर्टल सर्च केल्यानंतर आपल्यासमोर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अशा प्रकारची जी लिंक दिसते education.maharashtra.gov.in त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज येईल. यामध्ये सुद्धा आपल्याला एक सूचना देण्यात आली आहे. सुरुवात आपल्याला जी 30 एप्रिलची जी आपली शिल्लक आहे शालेय पोषण आहार म्हणजेच PM पोषणची ती संपूर्ण माहिती आपल्याला ओपनिंग बॅलन्समध्ये भरायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सध्याचे मोबाईल ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करून नव्यानं ते घ्यायचं आहे. तर ते इथं सूचना आपल्याला पाहायला मिळते. आपल्या फोनमध्ये जे जुनं ॲप होतं ते ॲप डिलीट करा. त्यानंतर या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण ह्या वेबसाईटवर यायचं आहे. नंतर इथं डाव्या बाजूला आपल्याला डाउनलोडची एक टॅब दिसते. डाउनलोडच्या टॅबला क्लिक करा. त्यानंतर आपल्याला 2 इथं ऑप्शन येतात आहेत. SMS वापरकर्ता पुस्तिका आणि डाउनलोड PM पोषण ॲप. यामधलं आपल्याला डाउनलोड PM पोषण ॲपला क्लिक करायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला एक सूचना येते की आपलं जे जुनं व्हर्जन आहे ते आपण अनइन्स्टॉल केलेलं आहे का? तर ते आपण केलेलं असावं आणि त्यानंतर आपल्याला हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. यावर ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्या फोनमध्ये हे जे ॲप आहे ते ॲप डाउनलोड होईल आणि त्यानंतर आपल्या फोनमध्ये जे ॲप डाउनलोड झालेलं आहे ते इन्स्टॉल करून घ्या. या ठिकाणी तुम्ही बघू शकता PM पोषण APK नावाचं ॲप आलेलं आहे. हे ॲपला आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर बऱ्याचदा आपल्या फोनचं सेटिंग असतं की WhatsApp किंवा डाउनलोड केलेल्या ॲप आपल्याला डायरेक्ट इन्स्टॉल करता येत नाही. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचा मेसेज दिसेल. त्यावर सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये गेल्यानंतर अलो फ्रॉम दिस सोर्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. तेव्हाच आपल्याला हे ॲप इन्स्टॉल किंवा अपडेट करता येणार आहे. आता हे मी ॲप इन्स्टॉल केलेलं आहे. त्यानंतर आपण हे ॲप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि हा जो ऑल फ्रॉम दिस सोर्स हे टॅब आहे ते पुन्हा बंद करायचे आपल्या फोनच्या सुरक्षिततेसाठी आणि आपला ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये जो आपला शाळेचा UDIS नंबर आहे, पासवर्ड मोबाईल नंबर आहे, तो टाकून OTP टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. धन्यवाद.